खूप स्वप्न उराशी घेऊन ती शिकायला आली होती। कष्टाळू मायबापाच्या हाताला आधार व्हावा म्हणून तिला सरकारी नोकरीत लागायचं होतं। यासाठी तिनं एका प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीत प्रवेश घेतला। मात्र येथील संचालकाच्या काळी म्हणत हिणवण्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली। मायबापाचा आधार हरपला। तिला मोठ्या कष्टानं त्यांनी जमा करून ₹1.5 लाख अकॅडमीची फीस भरली होती। मात्र संचालकाच्या वागणुकीनं गरीब आईबापाच्या पोटची लेक गमवावी लागली। पाहुयात काय आहे सर्व प्रकार। छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाळूज भागातील बजाज नगरातील गरुड जेट अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणीनं अकॅडमीच्या वसतिगृहातील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। हा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला होता। मात्र अकॅडमीत आत्महत्या करणाऱ्या तरुणीनं वेळेत पैसे न भरल्यामुळे तिला इतर मुलींसमोर अपमानास्पद वागणूक देऊन तू काळी आहेस असं म्हणत अकॅडमीच्या संचालकानं हिणवलं होतं। हा अपमान सहन न झाल्यानंच तिनं आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय। या प्रकरणी पोलिसात गरुड जेट अकॅडमीच्या संचालकासह एकूण 5 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लीना पाटील असं 19 वर्षीय आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे। लीना पाटीलच्या वडिलांनी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की पोलीस व सैन्य दलात भरती होऊन सरकारी नोकरीचं स्वप्न उराशी बाळगून त्यांची मुलगी लीना पाटीलनं 1.5 वर्षांपूर्वी बजाज नगर येथील गरुड जेट अकॅडमीत प्रवेश घेतला होता, ज्यासाठी त्यांनी 3 टप्प्यात एकूण ₹1,20,000 भरले होते। तसेच मेससाठी 4,500 प्रति महिना भरत होते। कधी कधी मेसचे पैसे भरण्यासाठी उशीर होत होता। पैसे भरण्यासाठी उशीर झाल्यास नाश्ता दिला जात नाही आणि निलेश सोनवणे सर अपमानास्पद वागणूक देऊन इतर मुलांसमोर अपमान करत असल्याचं लीना आपल्या वडिलांना फोन करून सांगायची। तसेच जेवण देखील दिले जात नव्हते। मात्र निलेश सोनवणे यांनी प्रशिक्षण झाल्यावर नोकरी लावून देण्याची हमी दिल्यानं थोडा त्रास होईल असं म्हणून लीनाचे वडील मुलीला धीर द्यायचे असं या तक्रारीत म्हटलंय। मेसच्या पैशासाठी गरुड जेट अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे सतत लीनासह इतर मुलींचा देखील अपमान करायचा। अनेकदा नाश्ता आणि जेवण न देता अपमान करायचा। विशेष म्हणजे लीनाला सर्वांच्या समोर एक काळे म्हणून हाक मारायचा। दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचं लीनाने अनेकदा थेट निलेश सोनवणेला सांगितलं होतं। त्यावर एक काळे तू मला शिकू नको, इतकं मायबापाचं वाटतं तर जीव दे, तुझी लायकी तरी आहे का, नोकरीवर लागायची, मी हमी घेतली आहे ना, लावेल तुला नोकरी, नाहीतर तुला काय करायचे ते कर असं निलेश सोनवणे म्हणाला होता, असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। या मुलीच्या जाण्यानं सर्वत्र हळहळ